लांब बोटांच्या लाल डोळ्यांना अंधारातच कळले सारे अनिष्ट सत्य. तिच्या काळजात तेव्हाच झाले चर्र चर्र आणि उठला पोटात गोळा. 9 महिन्यांनी निश्चित येणाऱ्या भेसूर क्षणाची दुबळी नक्कल. त्याच बोटांनी तिने उघडले विजेचे बटण आणि नंतर त्या प्रकाशात त्याच ठिकाणी दिसले तिला पुरुषी स्वातंत्र्य. गोड ग्लानीच्या असीम गुंगीत अस्ताव्यस्त बेडर बेफिकीर. तिला उमगले आजपासून 9 महिने आपण मात्र अगदी एकटेच पाहिजे चालले निराळ्या वाटेने, काढीत काढीत ओंगळ ओकाऱ्या अगदी मृत्यूच्या दारापर्यंत, अगदी एकटेच. तिच्या डोक्याच्या खोल पोकळीतून गेली धावत मत्सराची जळती चूड आणि क्षणभर तिला वाटले आपण घ्यावा याचाच प्राण, याला तुडवावे, बडवावे, रडवावे. पण नंतर तिलाच वाटली लाज. तिने घोळले आपल्या मनात त्याचे आराधन, त्याची पत्रे, त्याचे नजराणे, त्याचा त्याग, त्याचा स्पर्श, आणि केला न मानणाऱ्या सुप्त मनाशी बेगडी बनाव. पुन्हा एकदा त्याच बोटाने तिने हलवले विजेचे बटण आणि त्याच्याच कुशीत खुपसून आपले नाजूक रेशमी डोके तिने मिसळला एक अस्फुट उष्ण हुंदका त्याच्या घोरण्यात.
आमच्या पिढीत कविता वाचणारे किंवा कवितेसाठी आयुष्य ज्यांचं बर्बाद होतं असे काही लोक असतात, त्यांच्या दृष्टीने करंदीकर अगदी वेळेवर कविता लिहायला लागले. मर्ढेकरांच्या नंतरचा तो काळ होता आणि आम्ही विद्यार्थी म्हणून जेव्हा कविता वाचायला लागलो तेव्हा मृदगंध नुकताच आलेला होता. 56-57 सालची वेळ असेल. आणि त्याच्यातल्या सगळ्या प्रतिमा आणि त्यांचा एकूण सामाजिक आशय हा मराठीला फारच उपकारक ठरला. विशेषतः रेगे आणि मर्ढेकरांच्या नंतर पादाकुलक, ओवी, अभंग हे मर्ढेकरांचे छंद आणि रेग्यांचा मुक्तछंद हे दोन्ही करंदीकरांनी फार जोरात पुढे नेले. त्याच्यात एक थोडासा लाऊडनेस, एक थोडासा आक्रोश कारण नसताना यायला लागला असं वाटत होतं. पण नंतर पुन्हा मृदगंधच्या नंतर ध्रुपद आलं त्यावेळी त्यांनी ती लय सांभाळून घेतली. रूपवादाच्या काळात मोठ्या प्रमाणावर सामाजिक आशय कवितेत टिकवला आणि कवितेतून तो आशय त्यांनी जिवंत ठेवला. हे त्यांचं मला फार कौतुक वाटतं. करंदीकरांच्या कवितेवर बोलायचं म्हणजे एक अवघडच गोष्ट मला नेहमी वाटत आलेली आहे. करंदीकर एक दिवस मला वाटेत भेटले. तेव्हा मी त्यांना म्हणालो, करंदीकर कुठे निघालात घाईघाईने? काही नाही रे, थोडासा तबला वाजवला आणि आता बाजारात चालू आहे. म्हटले बरं आहे. बाजारात कुठे? काय नाही, मला एक सवय आहे सकाळी उठून वांद्र्यापासून माहीमपर्यंत चालत जायची. पण कविता वगैरे नाही. कविता हल्ली मी सोडली. पण फिरता फिरताना कधीतरी एखादा गवताचं पात थरथरतं, तशी माझ्या मनात एक कविता देखील थरथरते. मला त्यांच्या भावलेल्या सर्वात जास्त कविता म्हणजे त्यांचं सामाजिक स्तरावरच्या कविता, व्यक्तिचित्र. त्यांनी केलेल्या त्या कवितांमधून एक समाज मनाचा घेतलेला वेध. करंदीकरांचा वैचारिक वारसा तसा मार्क्सवादाजवळ जाणारा आहे, समाजवादावर जाणारा आहे. तो सगळा कालखंडाचा विचार जर केला तर करंदीकर तेव्हा अगदी लिहिण्यातही रसरशीत होते आणि विचारामध्येही रसरशीत होते. करंदीकर यांची कविता ही समाजवादी विचारांची आहे, समतावादी विचारांची आहे, मार्क्सवादी विचारांची आहे. ही आम्हाला त्यांच्याकडून आम्हाला मिळाली. त्यामुळे माझ्यासारख्या नुकत्याच पुढे येणाऱ्या कवीला त्यांनी प्रेरणा देणारी ठरली असं मला नेहमी वाटत आलेलं आहे. हा रस्ता अटळ आहे. हा रस्ता अटळ आहे, अन्नाशिवाय, कपड्याशिवाय, ज्ञानाशिवाय, मानाशिवाय. कुडकुडणारे हे जीव पाहू नको डोळे शिव. नको पाहू जिणे भकास, ऐन रात्री होतील भास. छातीमध्ये आडेल श्वास. विसर याना दाब कड, माझ्या मना बंद गड. हा रस्ता अटळ आहे. ऐकू नको हा आक्रोश, तुझ्या गळ्याला पडेल शोष. कानांवरती हात धर, त्यातूनही येतील स्वर. म्हणून म्हणतो ओत शिसे, सांभाळ सांभाळ लागेल पिसे. रडणाऱ्या रडशील किती, झुरणाऱ्या झुरशील किती, पिचणाऱ्या पिसशील किती. ऐकू नको असला टाहो, माझ्या मना दगड हो. हा रस्ता अटळ आहे. हा रस्ता अटळ आहे. येथेच असतात निशाचर, जागोजाग रस्त्यावर. असतात नाचत काळोखात, हसतात विचकून काळे दात. आणि म्हणतात कर हिम्मत, आत्मा वीक, उचल किंमत. माणूस मिथ्या, सोने सत्य, स्मरा त्याला स्मरा नित्य. भिशील ऐकून असले वेद, बंद गड नको खेद. बंद गड आजपासून, काय अडेल तुझ्या वाचून. गालावरचे खारे पाणी पिऊन काय जगेल कोणी. काय तुझे हे निश्वास मरणाऱ्यांना देतील श्वास. आणि दुःख छाती फोडे, देईल त्यांना सुख थोडे. आहे दुःख तेच फार, माझ्या मना कर विचार. कर विचार हस रगड, माझ्या मना बंद दगड. हा रस्ता अटळ आहे. अटळ आहे घाण सारी, अटळ आहे ही शिसारी. एक वेळ अशी येईल, घाणीचेच खत होईल. अन्यायाची सारी शिते, उठतील पुन्हा होतील भूते. या सोन्याचे बनतील सूळ, सुळी जाईल सारे कूळ. ऐका टापा, ऐका आवाज, लाल धूळ उडते आज. याच्या मागून येईल स्वार, या दगडावर लावील धार. इतके यश तुला रगड, माझ्या मना बंद दगड.